तर या एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। आम्ही कुणाचीही भाकरी खाल्ली नाही, आमच्याच हक्काचा आम्ही मागतोय। मी जातीयवादी नाही, मी मराठ्यांच्या मागे कणखर उभा, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। ओबीसींचे आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका। आरक्षण प्रश्नावर सामंजस्यामधून मार्ग निघेल, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। जातीय जनगणना करून सर्वांना आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी। तर मी जातपात मानत नाही, मात्र 1994 मध्ये मराठ्यांना डावलून माळी धनगर समाजाला आरक्षण दिल्याचाही उल्लेख। ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं, पंकजा मुंडेंना पाडण्याचं काम काही लोकांनी केलं, उपोषणकर्ते वाघमारे यांचं विधान। बोगस कुणबी प्रमाणपत्रांबाबत सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। तर पंचायत राजमधील ओबीसींच्या आरक्षणाबाबतही भूमिका स्पष्ट करा, लक्ष्मण हाके यांची मागणी। ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंच्या अल्टिमेटमकडे आम्ही संवेदनशीलपणे पाहतोय। दोन समाजामध्ये तणाव निर्माण होणार नाही हा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। ओबीसी आंदोलनाबाबत उशिरा का होईना सरकारला जाग आली, कुणबी नोंदींबाबत संवेदनशील सरकारने चर्चा केली पाहिजे, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यामध्ये 9 महिन्यामध्ये तब्बल 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मराठा समाजाच्या सापडलेल्या 45,431 कुणबी नोंदींद्वारे प्रमाणपत्र दिली, विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती। लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडल्यानंतर सांगोल्यामध्ये समर्थकांचा जल्लोष, हाकेंच्या जुजारपूरमधील निवासस्थानाच्या बाहेर फटाके फोडत आणि पेढे भरवत समर्थकांमध्ये जल्लोष।